स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये एक घटक आहे अलंकारिक शब्द. तर या अलंकारिक शब्दाचे जे काही अर्थ असतं ते शब्दशः न घेता त्याचा एक वेगळा अर्थ निघतो, तो आपल्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे सतत आपल्याला वाचन करायचं विद्यार्थ्यांना, कारण याचं वाचन आपण सतत केलं तरच हे आपल्याला लक्षात राहणार आहे. कंटिन्यू आपल्याला हे वाचन करायचं, आठवड्यातून एकदा तरी याचं वाचन करायचं आहे. आणि यातीलच अलंकारिक शब्द ह्या परीक्षेमध्ये येतात. अर्थ दिलं जातं अलंकारिक शब्द विचारतात किंवा अलंकारिक शब्द देऊन त्याचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा असतो. जसं की पाहते अष्टपैलूचा अर्थ सर्व गुण संपन्न असा होतो. तो अष्टपैलू आहे म्हणजेच काय, तो सर्व गुण संपन्न आहे. 11वा रुद्र अतिशय तापट मनुष्याला म्हणतात. अकलेचा कांदा अकलेचा खंदक. कांदा म्हणजे मूर्ख, खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख मनुष्य. अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. तर पहा मुलांना, अरण्याचा अर्थ जंगल होतं, रुदन म्हणजे रडणे, जंगलमध्ये जाऊन रडणे असा आपल्याला अर्थ न घेता ज्याचा उपयोग नाही असे कृत्य घ्यायचे, त्याच्याशी रिलेटेड आहे. आळवावरचे पाणी, याचा अर्थ आळवावरचं पाणी न समजून घेता याचा अर्थ होतो फाळकार, फार काळ न टिकणारे. अक्षरशत्रू याचाच अर्थ काय, निरक्षर. अक्षरशत्रू कोणाचा असतो, तर जो निरक्षर असतो, जो अडाणी असतो त्यांचा. म्हणून याचा अर्थ आपल्याला असं घ्यायचा आहे. अनामाचा अर्थ सुरुवात किंवा प्रारंभ. उंटावरचा शहाणा, मूर्खपणात सल्ला देणारा. असे हे अलंकारिक शब्द आहेत. विद्यार्थ्यांना याचं वाचन करायचं तुम्ही, आणि यावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे येतात त्यात आपण पाहणार आहोत. तर पहा इथे काय दिलेलं आहे, अलंकारिक शब्द दिलेला आहे आणि याचा अर्थ योग्य कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिला आहे अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे सर्वगुण संपन्न असं येतं का, नाही. अष्टपैलू आताच आपण पाहिलं. अतिशय मूर्ख मनुष्य, मूर्खपणा सल्ला देणारा का, अतिशय चैनी मनुष्य. तर पहा अकलेचा कांदा म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य. मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यासाठी आहे उंटावरचा शहाणा, आणि अतिशय चैनी माणूस तर त्याच्यासाठी आहे खुशालचंद. पहा मुक्ताफळे. बाष्पळ गोष्टी, कंटाळवाणी बडबड, निरर्थक बडबड का वेडेवाकडे बोलणे. तर मुक्ताफळेचा अर्थ होतो वेडेवाकडे बोलणे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बाजार बुणगी, कामाशिवाय जमलेली माणसे. तर पहा हेच पर्याय इथे योग्य आहे. प्रौढी मिरवणारे लोक येणार नाही, व्यवहारशनी येणार नाही, निरुपयोगी येणार नाही. घाशीराम कोतवाल. तिरसट मनुष्य, अन्यायी माणूस, हट्टी माणूस का कपटी मनुष्य. तर घाशीराम कोतवालचा अर्थ होतो अन्यायी माणूस. मुखस्तंभ, उलटसुलट बोलणारा, अर्थ न कळता पाठांतर करणारा, दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा का मुका नसतानाही काहीही न बोलणारा.